हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर केबीसी एनएमयू युनिव्हर्सिटी जळगाव युनिव्हर्सिटी इथे पीएचडी साठी एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे. त्याची ऍप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ते चालू आहे. आता तुम्ही 9 डिसेंबर पर्यंत तिथे ऍप्लिकेशन करू शकता. तर बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज आहे की सब्जेक्ट कोणता आहे, आमचा सब्जेक्ट दिसत नाही. तिथे फक्त फॅकल्टीचे नाव दिलेले आहे. तर यामध्ये काही स्टुडंट जे आहेत ते गोंधळून गेलेले आहे. तर त्यांचं आपण कन्फ्युजन आज दूर करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करायची आहे, कारण की सेकंड वीक ऑफ जानेवारी म्हणजे जानेवारीमध्ये तुमची एक्झाम होणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही एक चांगल्या प्रकारे स्टडी करून तुमचं पीएचडी ला ऍडमिशन तिथे घेऊ शकतात. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती. मी तुम्हाला ते जे आपण एकदा नोटीस बघून घेऊया. बघू शकता तुम्ही इथे तुमचे 2 पेपर होणार आहे. ज्यांचे नेट सेट नाहीये तर त्यांना हे 2 पेपर असणार आहे. एक पेपर जे आहे फर्स्ट आणि सेकंड. तर फर्स्ट पेपर मध्ये तुम्हाला जनरल ऍप्टिट्यूड सब्जेक्ट स्पेसिफिक टेस्ट हे सेकंड पेपर असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 50% इथे पाडायचे आहे क्वालिफाईड होण्यासाठी. आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहे त्यांना 45 मार्क पाडायचे आहे. इथे तुम्हाला फक्त दिस पेपर 50 क्वेश्चन इच मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एका पेपरमध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन दिले जाणार आहे. फर्स्ट मध्ये तुम्हाला बघा इथे रिसर्च मेथडॉलॉजी, लॉजिकल रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, ॲनालिटिकल ॲप्टिट्यूड अँड लिंग्विस्टिक कंपोनंट हे फर्स्ट पेपर मध्ये असणार आहे आणि तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक हे सेकंड पेपर तुमचा असणार आहे. तर अशा प्रकारे तुमची हे एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर एंट्रन्स टेस्टला कसं अप्लाय करायचं आहे, हे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला करायचे आहे. त्याची फीज बघितलं तर 1200 रुपये फीज आहे ओपन कॅटेगरीसाठी. आणि SC ST कॅटेगरीसाठी इथे 1000 रुपये फीज दिलेली आहे त्यांनी. तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलियर नसेल तर ओबीसी, बीजीएनटी, डीटी ला 1200 रुपये फीज आहे. त्याच्यानंतर क्रिमिलियर असेल तुमच्याकडे तर 1000 रुपये फीज आहे. आणि एक्झामटेड कॅटेगरी वाल्यांना पण सेमच आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे थोडक्यात आपण याची माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे ऍप्लिकेशन जे आहे 25 नोव्हेंबर पासूनच चालू झालेले आहे आणि 9 डिसेंबर पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन इथे करू शकतात. त्याच्यानंतर इथे जे आहे एक्झाम डेट जे आहे ते जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये तुमचं जे एक्झाम आहे ते होऊन जाईल. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन वरती आपण कम्प्लीट कोर्स आणलेला आहे. याची जी फीज आहे हे 849 नसून हे फक्त 799 रुपये फीज आहे. इथून तुम्हाला जे आहे 799 इथे तुमची फीज आहे. तर इथे डेली लाईव्ह क्लास होणार आहे तुमचे. प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक तुमचा टॉपिक इथे क्लिअर केला जाणार आहे. त्याच्यानंतर 10 टेस्ट सिरीज तुम्हाला देण्यात येणार आहे. MCQs क्वेश्चन बँक आहे, मराठी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. आमची 100% गॅरंटी असते. तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर आम्ही म्हणजे तुमचा जे एक्झाम आहे ते क्वालिफाईड होतो आणि इंटरव्ह्यूला कसं तुम्हाला सामोरे जायचं आहे त्याच्यावरती पण आम्ही सेशन घेतो. म्हणजे तुम्हाला ऍडमिशन होईपर्यंत आम्ही गाईड करतो. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. आणि या फीज मध्येच इन्क्लूड असते ते पण सर्व्हिस. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड पार्ट साठी पण स्टडी मटेरियल तुम्ही ज्या सब्जेक्ट मध्ये पीएचडी करणार आहे तर त्या सब्जेक्ट चे पण स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. याची जे फीज आहे हे 999 फीज आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही कोर्सला जॉईन करू शकतात. तर अशा प्रकारे हे कोर्सची माहिती होती. त्याच्यानंतर आपण बघून घेऊया सब्जेक्ट कसे दिलेले आहे तुमचे. तिथे आता बरेचसे विद्यार्थी मला कॉल करत आहे की सर मला कळत नाहीये फॅकल्टी वगैरे काय आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट वगैरे काय आहे. इथे बघू शकता तुम्ही. आपण वन बाय वन बघून घेऊया. असे तुम्हाला इथे आर्ट अँड फाईन आर्ट असं दिलेलं आहे. तर आर्ट अँड फाईन आर्ट मध्ये तुमचे कोणकोणते सब्जेक्ट आहे इथे बघू शकतात तुम्ही. मराठी आहे, त्याच्यानंतर हिंदी आहे, इंग्लिश, उर्दू, संस्कृत आणि पाली. तर अशा प्रकारे हे आर्ट्स आणि फाईन आर्ट्स मध्ये हे सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर आता मेंटल, मोरल अँड सोशल सायन्स मध्ये हे फॅकल्टीचे नाव दिलेले आहे तुम्हाला आणि तिथे तुम्हाला सब्जेक्ट निवडायचे आहे. फॉर्म भरतानाच बरेचसे विद्यार्थी हे गोंधळून गेलेले आहेत.
त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मेंटल, मोरल अँड सोशल सायन्स मध्ये इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, त्याच्यानंतर डिफेन्स अँड स्ट्रॅटेजी स्टडीज, सोशल वर्क, सोशियोलॉजी, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, हिस्ट्री, मास कम्युनिकेशन, योगा, आंबेडकर थॉट. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं मेंटल अँड मोरल सायन्स. हे पण एक फॅकल्टी तुम्हाला पाहायला भेटेल तिथे. त्याच्यानंतर सायन्स मध्ये बघा, सायन्स मध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहे. सायन्स मध्ये आहे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, झूलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. लाईफ सायन्स मध्ये मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल सायन्स, जिओग्राफी, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिक्स. हे सायन्स मध्ये आहे. त्याच्यानंतर इथे रिवाइज इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, त्यामध्ये बघा केमिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असे हे सब्जेक्ट आहेत. त्याच्यानंतर लॉ फॅकल्टीमध्ये लॉस असतं फक्त. त्याच्यानंतर फार्मसीमध्ये फार्मसीच आहे. कॉमर्स अँड मॅनेजमेंट मध्ये फक्त कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे स्टुडंट इथे अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर इथे एज्युकेशन मध्ये एज्युकेशन असणार आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे तुमचे सब्जेक्ट निवडताना हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आर्ट्स आणि फाईन आर्ट्स मध्ये कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला निवडायचे आहे. लँग्वेजचे जे आहे ते आर्ट्स आणि फाईन आर्ट्स मध्ये आहे. त्याच्यानंतर मेंटल अँड सोशल सायन्स मध्ये, मेंटल, मोरल अँड सोशल सायन्स मध्ये हे तुमचे इकॉनॉमिक्स वगैरे आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला सब्जेक्ट तिथे निवडायचे आहे. तर हे मे बी तुमचं आता क्लिअर झालं असेल, कन्फ्युजन क्लिअर झालं असेल. बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की आमचं सब्जेक्ट आलेलं नाहीये. तर अशा प्रकारे तुमचे तिथे सब्जेक्ट वगैरे पण दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. तुम्ही तुमचा सब्जेक्ट वगैरे इथे खाली इथे बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला गोंधळून जायचं नाहीये. आणि काही पण तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर मी खाली ग्लोबल ऑनलाईन क्लासेस जे आहे त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करा. तिथे फ्री चॅट करू शकता तुम्ही. आमची जी टीम आहे ते तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि जर नाही समजलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये डायरेक्ट कमेंट करा. मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल लवकरात लवकर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला विद्यार्थ्यांना सिरियसली इथे पीएचडी करायची आहे तर हे कोर्स जॉईन करा. कोर्सने तुमचं जे आहे एका प्लॅटफॉर्म वरती सगळं काही स्टडी मटेरियल, त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईड दिलं जातो. अपडेटेड राहतात तुम्ही. बरेचसे विद्यार्थी असतात एक्झाम होऊन जाते आणि हॉल तिकीट वगैरे त्यांना म्हणजे माहित नसतं. हॉल तिकीट आलंय, एक्झाम कधी आहे, कुठे आहे, हे सगळ्या काही गोष्टी घडत असतात. तर तुम्ही कोर्स जॉईन केला तर तुम्हाला प्रॉपर इथे गायडन्स भेटतो एक. आणि तुम्ही इझिली जे आहे क्वालिफाईड करून म्हणजे करतात एक्झाम. तर थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी ही इथे पीएचडी करणार आहेत त्यांना पण हे व्हिडिओ फॉरवर्ड करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.